नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदे सर या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये मी आपला मित्र हरदे सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून पुन्हा स्वागत करतोय। थंबनेल तुम्ही पाहिलेच असेल, विशेषतः मुलींसाठीचा हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ। महिला 30% आरक्षण गरज नाही की गरज आहे, फॉर्म भरताना येणारी अडचण दूर झालेली आहे की होणार आहे की होऊ शकते की नाही होऊ शकते, 30% आरक्षणाचे फायदे आणि 30% आरक्षणाचे तोटे, सर्टिफिकेट आता काढता येते का, आता तुम्हाला सर्टिफिकेट काढता येईल का, आणि नॉन क्रिमिनलच्या संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे नॉन क्रिमिनल कोणाकोणाला नॉन क्रिमिनल लागतं, कोणत्या कॅटेगरीला नॉन क्रिमिनल लागतं आणि महिलांना नॉन क्रिमिनल लागतं का, आणि जर लागत असेल तर कोणत्या कॅटेगरीच्या महिलांना नॉन क्रिमिनल लागतं, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिजे। मैत्रिणींनो, मित्रांनो नाही मैत्रिणींनो, मित्र पण पहा, कारण का तुमची बहीण तुमची कोण मिसेस हे पण फॉर्म भरणार, त्यांना पण तुम्ही माहिती सांगू शकता। आणि मुलींनी मुलांनी सर्वांनी व्यवस्थित व्हिडिओ बघा, कारण आपली बहिणीला पण फॉर्म भरताना तुम्ही भाऊच घेऊन जातो, आपल्या मित्राला मैत्रिणीला तुम्ही फॉर्म भरून देता बसल्या बसल्या, मग तुम्ही पण पहा, कारण तुमच्यासाठी गरजेचं आहे ते। एक प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे आपल्याला, आणि तो प्रॉब्लेम काय क्रिएट झालाय हे मी तुम्हाला सांगणार आहे, आणि तो प्रॉब्लेम दूर करण्यासाठीचे काय प्रॉब्लेम आहेत किंवा 30% आरक्षण असल्याचा नसल्याचा फायदा तोटा काय, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे। अतिशय थोडेसे दिवस राहिलेले आहेत अजूनही पेपरला। या ठिकाणी तुमच्या पुढे एक स्क्रीनशॉट दिसतोय, आणि हा स्क्रीनशॉट आहे मित्रांनो, एक मिनिट, ज्यावेळेस तुम्ही 1 मिनिट, ज्यावेळेस तुम्ही हे करता, काय म्हणतो आपण त्याला, फॉर्म भरता म्हणजे ज्यावेळेस तुम्ही आपलं हे बघा या ठिकाणी दिसते तुम्हाला बघा, ज्या समांतर आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिता आणि समांतर आरक्षण। ओके, आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे बाळांनो की एक मिनिट, हे लॉग मोठं का होईना रे बाबा, बरं ठीक आहे चला, काही नाही मोठं नाही होत काहीतरी त्याला, हा इथं सॉरी होईन थांबा। हा या बघा, हे जे ऑप्शन येतो इथं असं ऑप्शन येत होतं का ज्या समांतर आरक्षणाचा, ओके, ज्या समांतर, इथं तुम्हाला ज्या समांतर आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिता तो प्रवर्ग, खेळाडू, गृहरक्षक, परप्लव, भूकंप, आयुष्यकालीन पदवीधर, माजी सैनिक, पोलीस पाल्य, आता माजी सैनिकावर अवलंबून असताना मुलगा मुलगी पत्नी, 30% महिला आरक्षण। आता हे ज्यांना म्हणजे ते तुम्हाला वेगळं आरक्षण आहे, आणि लक्षामध्ये जे वेगळं स्पेशल आरक्षण तुम्हाला जे आहे त्या आरक्षणासाठी मित्रांनो हा महत्वाचा व्हिडिओ आहे। एकच मिनिट थोडस व्यवस्थित आणि प्रॉपरली नीट पाहून घ्या, कारण की अतिशय महत्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे। एक मिनिट, हा इथं बघा त्यांनी काय सांगितलेलं या ठिकाणी दिसते तुम्हाला, हा याच्यात काय, ज्या समांतर आरक्षणाच्या प्रवर्गातून लाभ घेऊ इच्छित त्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेल्या प्रमाणपत्राचा जावा क्रमांक व दिनांक, खेळाडू उमेदवारांना संबंधित क्रीडा विभागाचे क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल योग्यता व अर्जाचा प्रमाणपत्र अहवालाचा जावा क्रमांक दिनांक। आता प्रॉब्लेम असा आहे, या ठिकाणी तुम्हाला जावा क्रमांक टाकावा लागतो, लक्षामध्ये जावा क्रमांक या ठिकाणी तुम्हाला काय करतो टाकावा लागतो, ते तुमचा जावा क्रमांक मागतात, जावा क्रमांक आणि दिनांक तुम्हाला टाकायचा आहे। या ठिकाणी दिनांक दिसतो जावा क्रमांक, पण हे कोणाला, जर तुम्ही फॉर्म भरताना महिलाला येस केलं, फॉर्म भरताना जर तुम्ही महिलाला येस केलं तर तुम्हाला हे फिमेल रिझर्वेशन मागते। ऍक्च्युअली मी आज ऑफलाईनला माझ्या लेक्चर मध्ये शिकवताना मुलींना सांगितलं की तो टॅब गेलेला, आता ते ऑप्शन बंद झाले, परंतु ते दुपारी ते ऑप्शन दाखवत नव्हतं, काहीतरी प्रॉब्लेम, म्हणजे दुपारी ना जमत होतं, 1-2 मुलींनी आय थिंक म्हणतो फॉर्म पण भरले असावत, कारण मला 1-2 मुली कुणाच समजलं होतं का सर असं झाले म्हणून, परंतु मी स्वतः आता जस्ट हा जो फॉर्म दिसतो तुमच्या समोर स्क्रीनशॉट, मी स्वतः भरलेला आहे हा फॉर्म, आणि हा फॉर्म मी भरलेला आहे, ते सगळं डुप्लिकेट टाकलेली माहिती मी, आणि हा फॉर्म भरून पाहिला तर त्या ठिकाणी फिमेल रिझर्वेशन तुम्हाला मागते, 30% आरक्षणाचा दाखला तुम्हाला मागत आहे। आता प्रॉब्लेम असा आहे, याच्यावर पुढे उपाय काय, कारण का तुम्हाला फॉर्म तर भरता येणार नाही, कारण का मॅन्डेटरी ते जर टाकत नाही तर तुम्हाला पुढे जाता येत नाही, कारण का त्यांनी रेड सिग्नल दाखवलं, म्हणजे रेड मध्ये दिसते, म्हणजे ते मॅन्डेटरी ते ऑप्शन, त्याच्यामध्ये आता टाकणं गरजेचं आहे। मग आता जो GR होता मे 2023 चा नॉन क्रिमिनल रद्द बाबतचा, की मी तुम्हाला वारंवार सांगत होतो महिलांना नॉन क्रिमिनल नसलं तरी चालतं, आणि कोणत्या महिलेला नॉन क्रिमिनल पाहिजे त्या संदर्भातला हा GR येतो, आपण आधी पाहून घेऊ, आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला बाकीची सगळी माहिती सांगतो मी, प्रॉपरली व्यवस्थित लक्षपूर्वक व्हिडिओ लक्षपूर्वक पहा आणि लक्ष देऊन पहा, जरा शिका, अलग लक्षामध्ये उगाच याच्यासारखं पाहू नका चालू गडबडीत, लय महत्वाचं आहे। हा आता या ठिकाणी बघा काय सांगितले, खुल्या प्रवर्गातील महिलांकरता आरक्षित पदावरील तत्पूर्वी ज्या महिला आहेत सर्व त्या महिलांनी आपला जो फिक्स महिला पोलीस ग्रुप आहे, महाराष्ट्रातले अनेक ग्रुप आहेत आपले, बरेच ग्रुप आहे, त्याला जर तुम्ही जॉईन नसेल तर माझा हा व्हॉट्सअपचा नंबर आहे 97 65 35 75, त्याला मला व्हॉट्सअपला SMS करायचा, कृपया प्लीज पाया पडतो,
कॉल करू नका कोणी, कारण का कॉल माझ्याकडून सगळे अटेंड होत नाही. व्हॉट्सअपला मेसेज करा, नाव सांगा, जिल्हा सांगा, जेणेकरून तुम्ही त्या ग्रुपला जॉईन व्हा. आणि मुलीच नाही मुलं सुद्धा करा, जे अजूनही आपल्या अपडेटमध्ये नाही त्यांनी या नंबरला मेसेज करा. आणि जातोय आता मुख्य विषयाला आपण हात घालतोय. या ठिकाणी दिसतंय दिनांक 4 मे 2024 चा निर्णय. खुल्या प्रवर्गातील महिलांकरता आरक्षित असलेल्या पदावरील निवडी करता, खुल्या प्रवर्गातील महिलांकरता आरक्षित असलेल्या पदावरील निवडी करता खुल्या प्रवर्गातील महिला तसेच सर्व मागास प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द करण्याबाबत, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द करण्याबाबत 4 मे 2023 चा निर्णय. मित्रांनो, हे बाकीचा नाही, मी मुख्य निर्णय तुम्हाला घेऊन जातो डायरेक्टली. काय आहे महत्वाचं, काय आहे किंवा काय नाही, हे सगळं मी तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉपरली विषयावरती नेतो. प्रॉपरली लक्ष द्या, प्रॉपर ध्यानात ठेवा, महत्वाचं आहे हा. या इथं शासन निर्णय काय झालेला पहा. त्यांनी काय सांगितलंय का खुल्या प्रवर्गातील महिलांकरता आरक्षित असलेल्या पदावरील निवडी करता, खुल्या प्रवर्गातील महिलांकरता आरक्षित असलेल्या पदावरील निवडी करता खुल्या प्रवर्गातील महिला तसेच सर्व मागास प्रवर्गातील महिलांनी नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करण्याची अट माननीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेने या शासन निर्णयाद्वारे रद्द करण्यात येत आहे. काय सांगितलंय? रद्द करण्यात येते. ओके, कळलं? इथं रद्द झाली. पुढे पहा, आता नॉन क्रिमिनल जरी रद्द झालं असलं तर तरी पण नॉन क्रिमिनल कोणाला लागते, म्हणजे ते 30% प्रॉब्लेम आहे. आपला प्रॉब्लेम कशाचा आहे? आपला प्रॉब्लेम रे बाबा नो हा 30% आहे, भगिनींनो हा 30% प्रॉब्लेम आहे आपला. आणि हा 30% सर्टिफिकेट कुठेच निघत नाही. तुम्ही कोणत्याही सेतू कार्यालयाचा ते डायरेक्टली सांगतात ते निघत नाही. मग ते जर निघत नाही आणि ऑप्शन तर येते, मग तिथं काय आम्ही काय टाकायचं? तिथं हा मोठा प्रश्न आहे ना, कोणता जबाब नंबर टाकायचा? तिथं 30% निघत नाही आणि ते 30% तर निघत नाही आणि तिथं तो ऑप्शन आलेले. त्याच्यामुळे आजपर्यंत आज तारीख आहे 14, तरी महाराष्ट्रातील अनेक मुलींनी आज फॉर्म भरले. अजूनही जवळजवळ 10 दिवस होत आहेत फॉर्म सुरू, तरी अजून फॉर्म भरले. त्याचं कारण फक्त ते एकच आहे, काळजी करू नका, सगळ्या गोष्टी आपण सॉल्व्ह करू, नक्कीच सॉल्व्ह करू. पुढे चला, हे वाचलं, हे समजलं. पुढे आता इथं पहा परत, हा इथं लक्ष लक्ष द्या. आता खुल्या गटातील महिलांकरता आरक्षित असलेल्या पदावरील निवडी करता नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द करण्यात आली असल्याने शासन निर्णय क्रमांक 15/12/2017 व शासन निर्णय 11/1/2019 या शासन निर्णयाद्वारे निरसित करण्यात येत आहे. काय सांगितलंय? निरसित करण्यात येत आहे. आणि लक्षामध्ये अजून महत्वाच्या थोड्या गोष्टी त्यांच्याकडे लक्ष दो. तत्पूर्वी तुम्ही एक काम करा रे, एवढी माहिती तुम्हाला प्रॉपर माहिती जर पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लगेच सबस्क्राईब करा बरं सगळे, आणि ह्या नंबरला व्हॉट्सअपला SMS करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता लक्ष द्या इकडं, जे मग कोणासाठी पाहिजे, कोणाकोणासाठी नॉन क्रिमिनलची अट कोणाकोणासाठी, तर ते आपण त्या ठिकाणी पाहणार. आता चला बघा, व्यवस्थित लक्ष द्या, थोडंसं अतिशय महत्वाचं आहे. कोणत्या जातीतील कोणत्या कॅटेगरीतील मुला मुलींना प्रमाणपत्राची अट आहे. तत्पूर्वी ईडब्ल्यूएच मी थोडंसं क्लिअर करतो, तुमचं ईडब्ल्यूएच क्लिअर करतो थोडंसं, मग त्याच्यानंतर आपण याचं पाहू. आधी ईडब्ल्यूएच क्लिअर करतो. आता बघा इथं 6 नंबरचा मुद्दा बघा, जे ईडब्ल्यूएस वाले 6 नंबर, संसदेच्या 103व्या घटना दुरुस्तीने केलेल्या सुधारणा विचारात घेऊन वाचा क्रमांक येथील सामान्य प्रशासन विभागाच्या 12/2/2019 शासनाने खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यूएस ला जे 10% आरक्षण, ते 10% आरक्षण विहित करण्यात आले आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र व नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र. काय सांगितलं त्यांनी? आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचं प्रमाणपत्र व नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र या दोन्हीसाठी उत्पन्न मर्यादा ही ₹8 लाख म्हणजे 8 लाख इतकीच आहे. सबब म्हणून 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या सर्वच प्रवर्गातील महिलांना ईडब्ल्यूएस प्रमाणपत्राचा लाभ अनुज्ञेय आहे. त्यामुळे खुल्या महिला प्रवर्गातील महिलांसाठी आता वेगळ्याने पहा बरं काय सांगितले. त्यामुळे खुल्या महिला प्रवर्गातील महिलांसाठी आता वेगळ्याने नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राची अट असण्याची आवश्यकता राहत नाही. म्हणजे लक्षात ठेवा, महिलांसाठी तर ईडब्ल्यूएसचा विषयच येत नाही नॉन क्रिमिनलचा, पण पुरुषांसाठी सुद्धा त्याचा नॉन क्रिमिनलचा विषय येत नाही, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता अजून एक महत्वाची बाब, मग ते कोणाला पाहिजे? वरील बाबी लक्षात घेता, त्या वरील आता सगळ्या आपण बाबी लक्षात घेतल्या. आता नॉन क्रिमिनल पाहिजे तरी पण लक्षात ठेवा, मग ते कोणाला नॉन क्रिमिनल पाहिजेत? लक्ष द्या इकडं. 3 नंबरचा मुद्दा काय सांगतो पहा, प्रॉपरली समजून घ्या, परत कळणार नाही. लक्षामध्ये खुल्या प्रवर्गातील महिलांकरता आरक्षित असलेल्या पदासाठी अर्ज करणाऱ्या वेगवेगळ्या प्रवर्गातील, एक मिनिट इथं पहा काय सांगितलंय. खुल्या प्रवर्गातील महिलांकरता आरक्षित असलेल्या पदासाठी अर्ज करणाऱ्या वेगवेगळ्या प्रवर्गातील महिला उमेदवारांना, म्हणजे प्रवर्ग खुला या जागा ओपनचे आहेत, मात्र SC ST OBC VJNT वगैरे त्या महिला तिथं काय करणारे? अर्ज करणारे किंवा अर्ज करू इच्छितात. तर उमेदवारांना प्रवर्गातील महिला नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करण्याबाबतच्या तरतुदी पुढील प्रमाणे आहेत. आता लक्ष द्या, एकदम महत्वाचं, आणि IMP सगळ्यात महत्वाचं IMP हे या लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचं IMP हे. त्यांनी काय सांगितले? अनुसूचित जाती
अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिला उमेदवारांना नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करण्याची नियमानुसार आवश्यकता नाही. म्हणजे एक लक्ष द्या, SC आणि ST या कॅटेगरीतील महिलांना ना 30% आवश्यकता आहे ना नॉन क्रिमिनल. म्हणजे नॉन क्रिमिनल जे असतं ते जातीचं नॉन क्रिमिनल आपण काढतो. कसं जातीचं कास्टचं नॉन क्रिमिनल असतं आपलं जे असतं ना ते 3-3 वर्ष ते. आणि हे जे 30% काढतो तर ते तू एक महिला आहे, महिला म्हणून लाभ घेऊ इच्छिता, त्या 30% आरक्षणात मी एक महिला म्हणून भरतीत उतरते, महिला म्हणून लाभ घेऊ त्यासाठीच आहे. तर मग पुढे बघा त्यांनी काय सांगितलं झालं, म्हणजे SC ST चा विषय कटला. पुढे सांगितले खुल्या प्रवर्गातील इतर मागास वर्ग. पहा, खुला प्रवर्गातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग या मागास प्रवर्गातील विवाहित महिलांना नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र निर्गमित करताना वाचा क्रमांक 4 येथील शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार केवळ त्यांच्या आईवडिलांचं उत्पन्न गृहीत धरण्यात येते. कळलं? आता बऱ्याच मुली प्रश्न विचारतात का सर मी मॅरिड आहे, माझं लग्न झालेलं आहे, मग माझं नॉन क्रिमिनल मिस्टरांच्याकडे पाहिजे का? अरे बाबा, तू शिकत असताना तुझं कास्ट सर्टिफिकेट काढलेलं आहे, तुझं वडिलांच्या नावाने आले म्हटल्यानंतर नॉन क्रिमिनल सुद्धा तू त्याच नावाने येणार आहे. इकडच्या म्हणजे आई वडिलांचंच उत्पन्न गृहीत धरण्यात येणार. तुमचं लक्षात ठेवा, जरी तुम्ही विवाहित झालात तरी तुमच्या नॉन क्रिमिनल साठी आई वडिलांचं उत्पन्न गृहीत धरणार नाही. तर खुल्या प्रवर्गातील विवाहित महिलांना नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र निर्गमित करताना वाचा क्रमांक 1 येथील शासन स्वतः उमेदवार व तिचे पती व मुले यांचे उत्पन्न गृहीत धरण्यात येते. आता मागास प्रवर्गातील विवाहित महिलांसाठी आणि खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी नॉन क्रिमिनलच्या अटी वेगवेगळ्या आहेत. मात्र शक्यतो तुमचे कास्ट सर्टिफिकेट आधी निघलेले असतात, त्याच्यामुळे नॉन क्रिमिनल त्याची काळजी करायची नाही. जरी मिस्टरचं टाकलं किंवा वडिलांचं टाकलं त्याला काही अडचण येत नाही. आता वरील या सगळ्या बाबी लक्षात घेता काय महत्वाचे ते पहा. त्यांनी सांगितले का वरील बाबी लक्षात घेता खुल्या प्रवर्गातील महिलांकरता आरक्षित असलेल्या पदासाठी इकडे लक्ष द्या. आता 4 नंबरचा मुद्दा एकदम प्रॉपर लक्षात द्या. प्रॉपर म्हणजे एकदम काळजीपूर्वक लक्ष द्या. बरं, मी तुम्हाला परत माहिती सांगणार नाही, कॉल करत बसायची नाही, समजून घ्यायची माहिती एकदम प्रॉपरली. आलं लक्षामध्ये? वरील बाबी लक्षात घेता खुल्या प्रवर्गातील महिलांकरता आरक्षित असलेल्या पदासाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलांकरता नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राबाबत वेगळे निकष असल्याचे दिसून येते. नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राबाबत वेगळे निकष असल्याचे दिसून येते. परिणामी खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित पदाकरता खुल्या प्रवर्गातील महिला गुणवत्तेनुसार जर पात्र ठरत असली, 1 मिनिट थांबा, समजून घ्या. तुम्ही काय सांगू राहिले मास्तर, समजून घ्या. खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी जर तुम्ही आरक्षित पदाकरता खुल्या प्रवर्गातील महिला जर गुणवत्तेनुसार पात्र ठरत असली तरी नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र अभावी तिची निवड होऊ शकत नसल्याने निदर्शनास आलेले आहे. याच्या मागे हेच झालेले, नॉन क्रिमिनल अनेक मुलींचे पोस्ट गेलेले आहेत. दिव्यांग, अनाथ तसेच खुल्या प्रवर्गातील माझे सैनिक, खेळाडू प्रवर्गाचं भूकंपाचं पदवी आवश्यक समांतर आरक्षण घटकांसाठी सुद्धा नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. लक्षामध्ये केवळ खुल्या प्रवर्गातील महिला या समांतर आरक्षण घटकाकरता नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राची अट विहित करण्यात आलेली आहे. काय विहित करण्यात आलेली आहे. आता मी तुम्हाला प्रॉपरली सगळी माहिती झालेली. आता सगळी माहितीच्या एकत्रितरित्या मी सारांश तुम्हाला टोटली सांगतो की तुम्हाला या ठिकाणी काय पाहिजे आणि काय पाहिजे नाही. ओके, हा जी आर तुम्हाला आता मी सांगतो त्याप्रमाणे समजलेला आहे. फक्त आता लक्ष द्या, 1 मिनिट लक्ष द्या रे बाळांनो, महत्वाचे, लय महत्वाचे. ओके ओके, SC ST लागत 1 मिनिट. तुम्हाला जाहिरातीवर जाऊन दाखवतो डायरेक्ट. आता जे एक जाहिरात आहे आपल्याकडे त्या जाहिरातीवरती आता आपण डायरेक्ट जाणार आहे. प्रॉपर जाहिरात पाहूया. आणि या ठिकाणी तुम्हाला दिसते, तुमच्या समोर या ठिकाणी दिसते संकेतस्थळावर प्रसिद्ध कर्मचारी पोलीस शिपाई अहमदनगर ची जाहिरात आहे. या ठिकाणी लक्ष द्या कशा पद्धतीने या ठिकाणी आहे का महिला. 1 मिनिट हे क्रॉप का नाही होत जास्त. हा या ठिकाणी बघा महिला दिसते, तुम्हाला महिला दिसते. आणि त्या ठिकाणी ज्या महिला आहेत त्या महिलांचं जे बाळांनो, महिला 1 मिनिट ते ना थोडस हे घ्या. हा या महिला आहेत. महिला किती टक्के आरक्षण इथं कंसात काय 30%. आणि तुम्हाला बाळांनो ह्या जागा ज्या आहेत ना, ह्या जागेवरती लढण्यासाठी तुम्हाला त्या आरक्षणाची आवश्यकता असते. लक्षात ठेवा, महिलांना 30%, खेळाडूला 5% प्रकल्प. हे म्हणजे हॉरिझॉन्टल, याला काय म्हणतात, कोणतं पॅरलल का कोणतं आरक्षण म्हणतात ते आरक्षण येते. त्याच्यामुळे ते जे आरक्षण आहे ते आरक्षण तुम्हाला गरजेचं असतं. त्यासाठी तुम्ही महिला आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिता का,
त्या ठिकाणी तुम्हाला येसच करायचं, लक्षात ठेवा, नो करायचं नाही. नो जर केलं तर तुम्ही त्या 30% लाभात बसणार नाही, तुम्ही तिकडे वरती जावं लागेल सर्वसाधारण मध्ये, तुम्हाला अलग लक्षामध्ये तुम्हाला त्या सर्वसाधारण मध्ये लढावं लागेल. म्हणून आपल्याला 30% गरजेचं आहे. मात्र 30% मुंबईची जाहिरात घेतो. एक मिनिट, मी मुंबईची जाहिरात तुम्हाला, हा इकडे लक्ष द्या, आता तुम्हाला क्लिअर होईल, इथं एकदम परफेक्ट क्लिअर करतो. ही मुंबईची जाहिरात आहे. आता लक्ष द्या, या ठिकाणी मुंबईच्या जाहिरातीमध्ये सर्वसाधारणला महिलांचा कॉलम पहा फक्त, महिलांचा कॉलम पहा फक्त. आजा, आजा, आज, विजा, भजब, भजक, भजड, विमा, प्रइमा, एसीबीसी, ईडब्ल्यू, आर एफ, एकूण. ओके, टोटल आता राखीवला टोटल 217 जागा आहेत. आता महिलांचा कॉलम, तुमचं लक्ष फक्त महिलाच्या कॉलमवरती असलं पाहिजे, दुसरं कुठे, फक्त महिलाच्या कॉलमवरती. सेकंड नंबरचा जो कॉलम आहे सर्वसाधारण नंतरच्या खालचा जो कॉलम, फक्त तुमचं लक्ष त्या कॉलमवरती हवंय, बाकी तुमचं लक्ष इतरत्र कुठेही नकोय. आलं लक्षामध्ये? फक्त एक मिनिट, मी त्याला हे करता येते का पाहतो, एक मिनिट. तुमचं लक्ष फक्त महिला, हा महिला ह्या कॉलमवरती तुमचं लक्ष या ठिकाणी पाहिजे. आता लक्ष द्या इकडं. ओके, सर्वसाधारण किती जागा आहे मला तुम्हाला? आजाला 99, सॉरी महिलांना किती? 100. आता या ठिकाणी असं समजा बजड एनटीसीच्या महिलांना किती जागा आहेत? 14. ओके, आणि इकडे किती? 217. आता ज्यावेळेस तुम्ही मुंबईची जाहिरात, ज्यावेळेस तुम्ही लक्षपूर्वक आहे का, ज्यावेळेस तुम्ही त्या 14 जागेसाठी फॉर्म भरताय, 14 जागेसाठी फॉर्म भरताय, त्यावेळी तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा, याला, आजाला आणि अजला नॉन क्रिमिनल लागत नाही. विजाला नॉन क्रिमिनल लागतं, भजबला नॉन क्रिमिनल लागतं, भजकला नॉन क्रिमिनल लागतं, भजडाला नॉन क्रिमिनल लागतं, इमावाला नॉन क्रिमिनल लागतं, एसीबीसीला नॉन क्रिमिनल लागतं, विमाप्रला नॉन क्रिमिनल लागतं. एवढ्या ज्या कॅटेगरी आहेत त्यामध्ये तुम्हाला जातीचं जे नॉन क्रिमिनल आहे, जात प्रमाणपत्र आणि त्या जात प्रमाणपत्राचं नॉन क्रिमिनल ते पाहिजे आणि ते लागतं. तुम्हाला लक्षात ठेवा, ते नॉन क्रिमिनल तुम्हाला लागते. फक्त ईडब्ल्यूएस ला आणि ओपनच्या महिलांना नॉन क्रिमिनल लागत नाही. आणि जे 30% होतं ते 30% नॉन क्रिमिनल म्हणजे काय होतं का, या ठिकाणी तुम्ही महिला आहेत ना, ह्या महिला 30% आरक्षणाचा लाभ तुम्हाला घ्यायचा आहे. सपोज असं या ठिकाणी जे महिला 30%, हे जे महिला 30% होते, इथं असं लिहिलेलं असं ना तुमच्या कंसात, महिला किती? 30%. हा जो महिलाचा 30% लाभ आहे ना, हा लाभ तुम्हाला घ्यायचा आहे, त्यासाठी ते आरक्षण पाहिजे. पण प्रॉब्लेम असा झालेला आहे, ते सर्टिफिकेट कुठेही निघत नाही. मग आता करायचं काय? त्या ठिकाणी तो ऑप्शन आलाय, मग टाकायचं काय? आणि लक्षामध्ये ऑप्शन आल्यामुळे त्या ठिकाणी आता टाकायचं. त्यामुळे मुलींना फॉर्म भरता येत नाही, फॉर्म भरताना मुलींना भरपूर अडचणी त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत. आता याच्या पुढे एकच पर्याय आपला, तो पर्याय मी तुम्हाला सांगतो. तत्पूर्वी जागांचं मी काय सांगतो नीट समजू घ्या. आता ही मुलगी 14 जागा येईल, बरोबर? 14 जागा आहे. जर हिच्याकडं हिनं जर जास्त मार्क मिळवले तर ती 217 जागेत, पण ऐका एक मिनिट, जर त्या मुलीने 14 जागा आहे तिच्याकडे, पण तिच्याकडे 30% आरक्षण नाही, हा लक्षात ठेवा. तिच्याकडे 14 जागा आहेत, तिला भजडला असं सांगा, एनटीसीच्या मुलीला 14 जागा आहेत, परंतु तिच्याकडे 30% आरक्षणाचा दाखलाच नाही. जर 30% आरक्षण दाखला नसेल तर तिचा विचार फक्त या राखीव तिच्या जागांसाठीच, राखीव जागा आहेत तिच्या ज्या कॅटेगरीच्या, त्याच्यासाठी तिचा विचार केला जायचा. जर तिच्याकडे 30% आरक्षण दाखला असेल तर त्या 14 प्लस या 217 एवढ्या जागेसाठी तिचा विचार व्हायचा. म्हणजे त्या 217 मध्ये पण तुला लढत येत होतं. आलं लक्षामध्ये? आता मुंबईला ओबीसीला 147 जागा, सपोज 147. आता या ठिकाणची 147 जागा आहे, पण ह्या 147 जागा तुम्हाला तर मिळणारच आहे, 30% असू नाही तर नसू. पण जर तुमच्याकडे 30% असलं तर ते 147 जागांसह तुम्हाला 217 पण जागांचा लाभ मिळत होता. एखाद्या मुलीला 150 पैकी 140 मार्क पडले आणि 30% आरक्षण नसेल तर ती 147 मध्येच राहते, ती 217 मध्ये जात नाही. आणि लक्षामध्ये हे कधीपर्यंत होतं? आतापर्यंत होतं. अशी सिस्टीम आतापर्यंत होती. परंतु जो जीआर मी तुम्हाला आता वाचून दाखवलाय, त्या जीआर काय सांगतोय का ते रद्द केलेले सगळं. त्याच्यामुळं आता जो ऑप्शन राहिलेला आहे तो ऑप्शनची गरज नाही. म्हणजे आता तुम्ही जेवढ्या इथल्या मुली आहेत, जेवढ्या तुम्ही एवढ्या आहेत, त्या सगळ्या मुली तुम्ही या 217 साठी पात्र आहेत. लक्षात ठेवा. म्हणजे प्रत्येक मुलीने आपल्या कॅटेगरीची जागा प्लस 217 जागा ह्या तुमच्याच आहे, लक्षात ठेवा. आणि त्या जागेवरती तुम्हाला लढता येणार आहे. 217 साठी पण तुमचा विचार केला जाणार आहे. आणि जर उद्या काही प्रॉब्लेम झालाच, त्यांनी काय अट लावली, तर त्यावेळेस काळजी करू नका, आपण त्यावेळेस नक्की त्याच्यावरती तोडगा काढू. मी त्यासाठी तुम्हाला माहिती, आपण परत काहीतरी त्याच्यावर तोडगा काढू. पण आता फॉर्म भरताना ज्या अडचणी निर्माण, त्यासाठी काय करायचंय तर आता त्याच्याकडे जाऊया आपण. फॉर्म भरण्यासाठी ज्या निर्माण होणाऱ्या अडचणी त्याच्यानं समजलं, आता कशा पद्धतीने आरक्षण अल्टर होते समजलं ना, जागा कशा म्हणजे किती नुकसान राहतं 30% नसल्याचं. मात्र ते कॅन्सल झाले. कोणताही सेतू कार्यालय महाराष्ट्र, माझ्या
ग्रुपमध्ये महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यातील तालुक्यातील गावागावातील मुले आहेत. एक ग्रुप नाही, त्याचे कमीत कमी 7-8 हजार पोरी असतील त्या ग्रुपमध्ये, म्हणजे अनेक ग्रुप आहेत ते. आणि सगळ्या मुलींचे मेसेज कॉल आलेत का सर ते निघतच नाही नॉन क्रिमिनल. आणि मी सुद्धा स्वतः पाहिलं तर कोणत्याही तहसील कार्यालयातून ते नॉन क्रिमिनल दिलं जात नाही. जातीचं नॉन क्रिमिनल दिलं तर 30% दिलं जात नाही. त्याच्यामुळे तुमची त्याच्यामध्ये काहीच अडचण नाही. फक्त प्रॉब्लेम एक का आपल्याला फॉर्म भरताना तो जो ऑप्शन येतोय, तो ऑप्शन मी तुम्हाला या ठिकाणी आता 1 मिनिट तुम्हाला तो ऑप्शन दाखवला मी, कोणता ऑप्शन तो ऑप्शन मी जे तुम्हाला दाखवला त्या ठिकाणी तो ऑप्शन येतोय. तो ऑप्शन आपल्याला फक्त काय अडचणीचा ठरू शकत आहे. हा बघा हा ऑप्शन, हा जो ऑप्शन या ठिकाणी आलेला आहे, हा ऑप्शन आपल्याला काय होतोय थोडासा अडचणीचा त्या ठिकाणी ठरतोय. म्हणून दुसरं बाकी काहीच नाही. अन्यथा तुम्हाला त्याच्यावरती काही प्रॉब्लेम होणार नाही, काळजी करायचं काहीच कारण नाही. 1 मिनिट मी तुम्हाला त्या ऑप्शन बद्दल जर थोडक्यात व्यवस्थित प्रॉपरली माहिती देतो जरा. हा हे बघा हा ऑप्शन आहे ना, हा ऑप्शन त्या ठिकाणी येतो तुमच्या स्पष्ट जो आहे हा ऑप्शन विचारतं. आणि ह्या ऑप्शन मध्ये जर ह्या ऑप्शनला जर तुम्ही टाकलं नाही तर ते पुढे जात नाही. बघा हे विचारतात, ते जावा क्रमांक दिनांक सगळं विचारलं जातं. या ठिकाणी फिमेल रिझर्वेशन म्हणजे तुमचं जे 30% आरक्षण आहे, कारण की कंसात त्यांनी 30% दिले ना खाली, 30% जे 30% आरक्षण तुमचं ते विचारलं जातं. म्हणजे हे तुम्हाला टाकणं गरजेचं आहे तरच फॉर्म पुढे जातो, अन्य जात नाही. म्हणून आता आपल्याला एकच काम करायचंय. आपल्याला काम काय करायचंय, सर्वांनी एक काम करायचंय. जे महा-आय-टी सेल आहे आपला, जो परीक्षा घेते महा-आय-टी, लक्षामध्ये जे महा-आय-टी आहे आपलं, ह्या महा-आय-टी कडे मेल आहेत मित्रांनो, मैत्रिणींनो, मेल विद्यार्थिनींनो मेल आहेत. ते सगळे मेल करायचे आणि आपल्या अडचणी दाखवायच्या. किंवा हे जो स्क्रीनशॉट मी दिलाय इथे, मी कशा पद्धतीने स्क्रीनशॉट दिला ना, सेम असा जो स्क्रीनशॉट आहे हा स्क्रीनशॉट तुम्ही करायचा आणि त्यांना तो मेल करायचा. त्या मेलमध्ये हा स्क्रीनशॉट पाठवायचा, तुमच्या प्रत्येकाच्या अडचणी पाठवायच्या. कारण की दिवस थोडे राहिलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला फॉर्म भरणं गरजेचं आहे. त्यात एकच फॉर्म आहे, एक फॉर्म असल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. त्याच्यामुळे सर्वांनी ही पद्धत अवलंबायची आहे सध्या. हे स्क्रीनशॉट ते मेल करायचा, महा-आय-टी ला मेल करायचा. आणि अजून एक महत्वाचं, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही ज्या ज्या ठिकाणी किंवा ज्या ज्या जिल्ह्याला तुम्ही फॉर्म भरणार आहे, सपोज आता तुम्ही या जिल्ह्याला फॉर्म भरणार आहे, कोणत्या 1 मिनिट हा सपोज या बघा या जिल्ह्याला तुम्ही फॉर्म भरताय, कोणता जिल्हा हा अहमदनगर. तर मग अहमदनगरला तुम्ही जर फॉर्म भरता, या बघा पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर या ठिकाणचा 2 नंबर आहे. किंवा तुम्ही मुंबईला फॉर्म भरताय, मुंबईचा सुद्धा 2 क्रमांक खाली प्रत्येक जाहिरातीच्या खाली त्यांचा ऑफिसचा नंबर आहे, कार्यालयाचा नंबर. त्याच्यावरती उद्यापासून सगळे दनादन फोन करा, त्याच्यानंतर मेल करावा लागतील, सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. त्यावेळेस ते ऑप्शन आपलं क्लिअर होऊ शकतं किंवा त्याच वेळेस ते ऑप्शन आपलं परफेक्टली त्या ठिकाणी तयार होऊ शकतं. आलं लक्षामध्ये. अन्यथा तुम्हाला अडचण निर्माण होऊ शकतात. दुसरी गोष्ट अजून एक म्हणजे का बॅट्समन बाबत मी तुम्हाला माहिती सांगितली होती का बॅट्समनचा एक फॉर्म तुम्हाला भरता येणार आहे. आणि बँड पोलीस भरतीची जर तुम्ही तयारी करत असाल किंवा एक फॉर्म भराच तुम्हाला जर वाजवत येत असेल. आणि स्पेशल 1 महिन्याची बॅच आहे मित्रांनो बँड पोलीस भरतीची, महाराष्ट्रात सुरू असणार एकमेव बॅच आहे. वेस्टर्न पद्धतीने सगळं म्युझिक शिकवलं जातं, बँड शिकवलं जातं. आर्मी आणि पोलीस दोन्ही क्षेत्रातील तज्ञ आणि अनुभवी 2 प्रशिक्षक त्या ठिकाणी. 6 मार्चला बॅच सुरू झाली, मात्र तुम्ही कधीही प्रवेश घेऊ शकता. त्याच्यामध्ये कन्सर्ट फ्लूट असन, क्लारनेट असन, आल्टो सॅक्सोफोन असन, टेनॉर असन, सॅक्सोफोन असन, बारिटोन असन, बजून असन, हॉर्न, टेनॉर, ट्रॉम्बन, ट्रम्पेट, एफिनॉम, बास, बिगुल, साइड ड्रम, बेस ड्रम इत्यादी सर्व वाद्य वाजवण्यात निपुण असणारे तज्ञ व अनुभवी 2 प्रशिक्षक. सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती, भाजी मंडई रोड लगत सूर्यनगरी बारामती. खालील नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही प्रवेश घेऊ शकता. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो मोफत मार्गदर्शन मेळावा पण सरांचा येत्या रविवारी, जर जवळचे कोणी असेल किंवा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही मोफत मार्गदर्शन मेळाव्याला पण जाऊ शकता. सह्याद्री करिअर बारामती आयोजित बँड पोलीस भरती मोफत मार्गदर्शन मेळावा रविवार दिनांक 17 मार्चला बँड्समनचा मेळावा आहे मित्रांनो. सर्व परगावचे जे उमेदवार आहेत त्यांना राहण्याची व नाश्त्याची पण मोफत सोय त्या ठिकाणी करणार आहे. जेवणाची पण अल्पदरात सोय त्या ठिकाणी उपलब्ध आहे. या मेळाव्यासाठी तुम्ही पण जाऊ शकता, कारण अतिशय महत्वाचा असा मेळावा या ठिकाणी असणार आहे. कारण की तुम्हाला मुलींसाठी खास महत्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ते भरणं गरजेचं आहे. जर तो फॉर्म तुम्ही भरताय तर तुम्हाला अजून एक विशेष अशी संधी त्या ठिकाणी तुम्हाला काय होणार आहे मित्रांनो मिळणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी तो फॉर्म भरा, नक्कीच त्या फॉर्मचा तुम्हाला फायदा होईल बँड्समनचा आणि याचा पण लाभ घ्या. कोणाला बँड्स संदर्भात जर माहिती पाहिजे असेल, अधिक माहिती पाहिजे असेल तर 9767 आणि 9767 या नंबरला SMS करा. आलं लक्षामध्ये. कारण का आपले जे प्रॉब्लेम आहेत आपले प्रॉब्लेम काय सध्या सॉल्व्ह होत नाही, कारण आपल्याला पण मेल ID किंवा मेल त्या ठिकाणी आपल्याला करावा लागणार आहे. आलं लक्षामध्ये. आता काय करायचे समोरचं पुढची गोष्ट म्हणजे आपल्याला मेल करावा लागणार, प्रत्येकाला मुलीला मेल करावं लागणार आहे, मुलांना पण आपल्या बहिणीसाठी भगिनीसाठी मेल करा. कारण की महा-आय-टीचे हे लक्षात आणून देणं गरजेचं आहे का ते ऑप्शन त्या ठिकाणी बाद करणं गरजेचं आहे. आलं लक्षामध्ये. तो ऑप्शन जर तिथं राहिला तर तुम्हाला 30% आरक्षण तर भेटत नाही. मग ते फॉर्म भरायचे कसे, हा एक मुद्दा फार मोठा आहे. 2-3 दिवस वाट पाहूया काय त्याच्यात बदल होतो की नाही. पण उद्यापासून सर्वांनी मेल करायचे, दबादब मेल करायचे महा-आय-टीला. त्या महा-आय-टीला मेल करा, तिथं त्यांचा मेल ऑफिशियल मेल आहे
त्या मेल करून आपला मी जो स्क्रीनशॉट दाखवतो स्क्रीनशॉट त्याच्यावरती टाका का सर हे ऑप्शन असं तसं वगैरे तुमच्या पद्धतीने लिहा, इंग्लिश मराठी हिंदीमध्ये काही लिहून टाका आणि त्यांना मेल करून द्या. ते मेल केल्यानंतर कळणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला ज्या ज्या घटकाला फॉर्म भरायचे त्या घटकाचे खालचे ऑफिशियल नंबर असतात, ऑफिसचे कार्यालयीन नंबर, त्या कार्यालयीन नंबरला पण संपर्क करावा लागेल. तेव्हाच हे कुठेतरी 20 तारखेच्या आत तरी ते आपलं क्लिअर झालं पाहिजे. नाहीतर 3-4 दिवसांनी मी स्वतः आपण त्यासाठी काहीतरी प्रयत्न नक्कीच करूया. आलं लक्षामध्ये? ठीक आहे, चालते. जास्त उशीर घेत नाही मी. परत भेटू आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.